महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे त्वा येथ आदरिले माझारीची। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे। दुसऱ्या अध्यायातील 91 क्रमांकाची ओवी या ठिकाणी सुरू आहे। भगवान परमात्मा अर्जुनाच्या ठिकाणी असलेला, किंबहुना सर्व जगाच्या ठिकाणी असलेला मोह घालवण्याकरता, शोक घालवण्याकरता, दुःख घालवण्याकरता अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना उपदेश करतात। अर्जुनाने, भगवंताने एकदम अध्यात्माचा उपदेश करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। भगवान परमात्म्याला घाई झालेली आहे। अर्जुन जो शोक करतोय, दुःख करतोय, ते भगवंताला एक पाहवत नाही। माझ्याजवळ असून हा शोक करतो, माझ्याजवळ असून हा दुःख करतो। म्हणून भगवान परमात्म्याने एकदम अर्जुनाला अध्यात्म ज्ञानाचाच उपदेश केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर उपदेश करत असताना पहिला कर्माचा उपदेश असतो, नंतर उपासनेचा उपदेश असतो आणि नंतर ज्ञानाचा उपदेश असतो। कारण पहिला मल गेला पाहिजे, नंतर विक्षेप गेला पाहिजे आणि मल विक्षेप गेल्यानंतरच मनुष्य ज्ञान ऐकण्याचा अधिकारी होतो। परंतु देवाला एवढी घाई झालेली आहे की भगवान परमात्मा म्हणतो, पहिलं मी याला ज्ञान सांगेल आणि याला मोक्ष प्राप्त करून देईल। म्हणून कुठल्याही प्रकारे अर्जुनाची किंवा कुठल्याही अधिकाऱ्याचा विचार न करता देवाने लगेच ज्ञान सांगून टाकलेलं आहे। कारण योग्य अधिकारी असेल तर त्याला ज्ञान ऐकून लगेच मोक्ष प्राप्त व्हावा। आणि अर्जुनाला हे ज्ञान सांगत असताना भगवान परमात्मा सगळ्यात पहिल्यांदा सांगतात, बाबा तुझ्या जीवनामध्ये जो शोक झालेला आहे, ज्या गोष्टीविषयी शोक करायला नाही पाहिजे त्या गोष्टीविषयी तू शोक करतोयस। अशोचान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। ज्या गोष्टीविषयी शोक करायला नाही पाहिजे त्याविषयी तू शोक करतोयस। पंडितासारख्या तर गोष्टी करतोयस, पण पंडित तू अजून झालेला नाहीस। खरा पंडित कसा असतो, खरा ज्ञानी कसा असतो? पंडा शब्दाचा अर्थ आहे पंडानाम आत्मविषयक बुद्धी। पंडा म्हणजे काय? आत्मविषयक बुद्धी ज्याची झाली, परमात्म्याच्या विषयाची बुद्धी झाली, त्याला पंडा म्हणायचं। आणि तुझी अजून आत्मविषयक बुद्धी झाली नाही, परमात्माविषयक बुद्धी झाली नाही। जगात पाहताना तू मी आणि माझं एवढं करूनच बघतोयस आणि मी आणि माझं हेच दुःखाला कारणीभूत आहे। मी माझं म्हटलं की रागद्वेष होणार, रागद्वेष म्हटलं की सुखदुःख होणार। म्हणून त्या ठिकाणी अर्जुना, मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे त्वा येथ आदरिले माझारीची। भगवान परमात्मा म्हणतात, आम्ही एक फार मोठं नवल पाहिलेलं आहे। मला फार मोठं तुझ्या या वागण्याचं नवल वाटतं।
कोणतं नवल देवा तुम्ही पाहिलं? जे तुवा येथ आदरिले माझारीची, ज्या गोष्टीला तू त्या ठिकाणी आदर दिलेला आहेस आणि युद्धामध्ये त्या ठिकाणी आदर दिलेला आहेस, म्हणजे युद्धासारख्या ठिकाणी तू खुशाल रडतोयस, रथातून खाली उडी टाकली, तुझा धनुष्यबाण खाली टाकलायस, मी लढणार नाही असं म्हणतोय, हेच मला काय वाटतंय? नवल वाटतं. नवल म्हणजे आश्चर्य. एखादी गोष्ट योग्य देश आणि काळाशिवाय जर घडली तर आपल्याला आश्चर्य वाटतं. एखादा मनुष्य जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर एक 4-5 घास खाल्ले की लगेच उठला. जेवल्यानंतर उठल्यानंतर नवल वाटणार नाही. जेवायच्या अगोदर उठला तर एवढं नवल वाटणार नाही. पण जेवता जेवताच मनुष्य का उठला? नवल वाटतं. प्रवचन ऐकायच्या अगोदर उठून गेला, नवल वाटत नाही. प्रवचन ऐकल्यावर उठून गेला, काय नवल वाटायचं कारण आहे? पण प्रवचन ऐकायला आला, बसला आणि मध्येच उठला, सगळे लोक त्याच्याकडे बघतात, हा माणूस आहे का काय हो? आश्चर्य वाटतं. का? कारण आलंच कशाला मग, तुला जर ऐकायचं नव्हतं तर. तसं अर्जुन जो आहे युद्धाकरता आलेला आहे. अगोदरच जर अर्जुनाने म्हटलं असतं आपल्याला युद्ध करायचं नाही, आपल्याला शोक नको, आपल्याला दुःख नको, आपल्याला संघर्ष नको, असं म्हणून अर्जुन जर घरीच बसला असता तर त्या ठिकाणी काही नवल वाटलं नसतं. उलट अर्जुनाची कीर्ती झाली असती. अर्जुनाने त्या ठिकाणी सगळ्या कौरवांना जीवदान दिलं असं म्हणून लोक म्हटले असते, वा वा अर्जुन, काय संघर्ष नको म्हणून बघा अर्जुनाने संन्यास स्वीकारला. अर्जुन युद्धानंतर जर त्या ठिकाणी गेला असता, रडला असता तर काही वाटलं नसतं. पण आता युद्धाकरता आलाय, शंख वाजलेले आहेत, युद्ध आता सुरू झालेलं आहे, आणि अशा युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाने आपला स्वधर्म सोडलेला आहे. अर्जुन त्या ठिकाणी म्हणतोय, देवा मला युद्ध करायचं नाही. युद्ध जर करायचंच नव्हतं तर मग यायचं कशाला? म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, हे तुझे मध्येच तू वागणं जे आहे याच्याविषयी मला काय वाटतंय? नवल वाटतंय. का नवल वाटतंय? अरे एवढा तू पराक्रमी, तू शूर वृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझ्या लाठेपणाचा आवो तिन्ही लोकांमध्ये सगळे लोक तुला दचकतात, घाबरतात. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठावो फेडीला. अगदी पवाडा तुवा केला गंधर्वाशी असा असणारा तू, दिगंतीचे भूपती भाट होनी वाखानेती, ऐकलिया दचकती कृतांताधिक. मग असं असताना सुद्धा त्या ठिकाणी आज तू रडायला सुरुवात करतो. एवढा शूर मनुष्याने रडतो, शोक करतो, मी लढणार नाही म्हणतो, म्हणून देवाला काय वाटतं? नवल वाटतं. माझा भक्त असून सुद्धा रडतोय. अरे अर्जुनाचे मोठे मोठे पराक्रम भगवान परमात्म्याने पाहिले. खांडवनाच्या वेळेस इंद्रदेवाला सुद्धा अर्जुनाने पराभूत केले. सगळ्या देवांना सुद्धा त्या ठिकाणी हार घ्यायला लावले. असा अर्जुन आहे, आणि माझ्याजवळ बसलेला अर्जुन आज रडतोय, शोक करतोय, दुःख करतोय. जीव हा माझा अंश असून सुद्धा रडला, दुःख केलं, आपलं कर्तव्य सोडलं की देवाला काय वाटतं? नवल वाटतं, आश्चर्य वाटतं. थोडा आतला आवाज वाढव रे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, मला नवल वाटतं. अर्जुन म्हणतो, देवा काय नवल वाटतं तुम्हाला? ते पुढच्या ओळीत सांगितले भगवंताने. मला नवल कशाचं वाटतं? कशाचं वाटतं? वाचा ओवी. भगवान म्हणतात, तू जाणता तरी म्हणविशी. स्वतःला तू काय म्हणवतोस? जाणता म्हणवतोस, मला सर्व काही कळतं म्हणवतोस. आणि नेनिवेशी
नेणीव येते न सांडिशी, आणि अज्ञान तर काय सोडायला तयार नाहीस. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती, आणि मी जर तुला शिकवायला गेलो तर तू त्या ठिकाणी मलाच नीती शिकवतोय. तू स्वतःला जाणता म्हणवतोस आणि तू तुझं अज्ञान काय सोडायला तयार नाहीस. वास्तविक पाहता अर्जुनाने देवाला अनेक ठिकाणी आपलं मी जाणताय असं दाखवलंय. अगदी सगळं धर्मशास्त्र देवाला सांगितलं. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना, सगळं धर्मशास्त्र अर्जुनाला माहिती आहे. काय केल्यानंतर काय होईल, काय केल्यानंतर काय होईल, अर्जुन देवाला सांगतोय. जाणता तर मला तू म्हणवतोयस, मला सगळं कळतंय म्हणतोयस. अगदी सगळा पहिला अध्याय जर आपण पाहिला तर देवाला बोलायची संधी अर्जुनाने दिलेली नाही. पण रडतोय, शोक करतोय. ज्या अर्थी शोक होतोय, ज्या अर्थी दुःख होतंय, त्या अर्थी अजून तुझ्या ठिकाणी जाणतेपणा आलेला नाही. जाणतेपणा माणसाच्या ठिकाणी आलाय की नाही, ह्याला खरं कळलंय की नाही कशावरून ओळखायचं? केवळ शब्दज्ञान होणं वेगळं आणि त्या ज्ञानानुसार त्याच्या क्रिया असणं वेगळं. एक क्रियावान स पंडित असं म्हटलंय. अजून तो अज्ञान काय सोडायला तयार नाही आणि मला सगळं कळलंय, मला सगळं कळलंय असं म्हणतो. शोक करतोय, दुःख करतोय, मी लढणार नाही असं म्हणतोयस. याच्यावरून मला तुझ्या ठिकाणी अज्ञान आहे असं दिसतंय, मला त्याचा अनुमान करता येतंय, कारण त्याचं कार्य दिसतंय, त्या अर्थी तिथं कारण आहे. आणि तुझं अज्ञान जावं म्हणून मी तुला शिकवायला गेलो, मी तुला सांगायला गेलो, बाबा क्लैब्यम मास्मगम पार्थ नाही तत् उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. पुढं काय? पुढचा श्लोक. बर, भगवान परमात्म्याने समजवलंय. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनारिजुष्टम स्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. बरं, मी हे सांगायला गेलो तर तू मलाच म्हणतो कथम भीष्ममहं संखे द्रोणंच मधुसूदन इषुभी प्रतियोत्स्यामि पूजारः वरिसूदन गुरून् हत्वा हि महानुभावान. हे सगळं मला तू सांगतोय देवा. अर्जुना, म्हणजे तू एकदा स्वतःला जाणता मनुष्य. एक माणसाने आपल्याला जर कळत असेल तर आपल्या बुद्धीप्रमाणे सगळं वागावं. बरेच लोकांना काही कळत नाही, पण आपल्याला काही कळत नाही हेही त्यांना कळत नाही. आपण नेहमी चिंतन करतो, कमीत कमी आपल्याला काय कळत नाही हे माणसाला कळावं. आणि हे कळल्यानंतर माणसाने ज्याला कळतं त्याचं ऐकावं. काही माणसं असे असतात स्वतःला तर काही कळत नाही, पण त्याला भ्रम झालेला असतो की मला सगळं काही कळतं. म्हणजे स्वतःला काही कळत नाही, दुसऱ्याचं काय ऐकून घेत नाही. अशा माणसाला कोणी शिकवू शकत नाही. अशा माणसाचा उद्धार जगात कोणी करू शकत नाही. गुरुवारी सांगत असतात, झोपलेल्या माणसाला जागं करणं एक वेळ सोपं आहे, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे अशा माणसाला जागं करणं थोडंसं अवघड आहे. कारण तो झोपलेला नसतो, झोपेचं काय घेतलं आहे? सोंग घेतलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बळेचे आंधळे होती लोक, उजेडा सरसी न चलती वाट, मागील बोभाट जाणून या. लोक त्या ठिकाणी आंधळे होतात, बळच आंधळ होतात. अर्जुनाला काही कळत नाही. एक असतो नेणून नेणता, दुसरा असतो नेणून जाणता, तिसरा असतो जाणून जाणता,
आणि संत असतात जाणून नेणते. नेणून नेणता म्हणजे आपल्याला काय कळत नाही आणि हेही त्याला कळत नाही. म्हणजे तो म्हणतो आपल्याला काय कळत नाही बाबा, हे सांगतात ना ते ऐका. जे अज्ञानी माणसं असतात ना ती लवकर त्यांचा उद्धार होतो, कारण ते कोणाच तरी ऐकतात आणि ऐकलं की त्याच्याप्रमाणे वागतात. कारण ते म्हणतात आपल्याला काय कळत नाही बाबा, ते ज्ञाने सांगितलं ना त्यांनी तसं ऐका आणि आपला उद्धार करून घ्या. पण काही लोक असे असतात नेणून जाणता, म्हणजे त्याला काय कळत नाही पण त्याला भ्रम झालेला असतो मला कळतं. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात तू जर जाणता असशील, जाणता तरी मन विषयी, स्वतःला जाणता म्हणवतोस आणि परी नेणे येते न संडिशी. हो, जाणता म्हणवतोस. अनेक अर्जुनाची वाक्य आहेत. पापमेवाश्रयेदास्मान हत्वैतानात तायिना उत्सादन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वता नरके नियतम वासो. ही सगळी वाक्य कोणाची आहेत? जाणत्याचे आहेत का अज्ञानाचे आहेत? अहो, अर्जुन जाणताय, तो म्हणतो तुझशी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल. तुझं विना कृष्णा. अर्जुनाला त्या ठिकाणी सगळं कळतंय, पाप काय पुण्य काय सगळं काय कळतंय. पण हे सगळं जरी धर्मशास्त्र जरी कळत असलं तरी सुद्धा अजून तुझ्या ठिकाणी अज्ञान तसंच आहे. खरा जाणता कोण आहे? सगळे व्यवहारातलं जरी जाणलं तरी सुद्धा जोपर्यंत मनुष्य स्वतःला जाणत नाही किंवा आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत किती जाणता म्हणत असला तरी तो नेणताच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, सगळं काही शिकला पण आत्मज्ञान शिकला नाही, अध्यात्मविद्या शिकला नाही. आत्मज्ञाने पुढा जात्यंदू जायसा. एवढं माझं पण पाठ आहे. आत्मज्ञाने पुढा जात्यंदू जायसा. मोरा अंगी आशेषे. वर्णन केलं ज्ञानोबारांनी, दृष्टांत दिलाय. मोराच्या अंगावर सगळे डोळेच डोळे असतात. मोरा अंगी आशेषे. पुढं काय? पिशे हाती डोळ असे, एकली दृष्टी नशे तैसे तेगा. मोराच्या अंगावर सगळे डोळेच डोळे डोळेच डोळे, पण त्यातल्या एकाही डोळ्याला दिसतं का हो? हा, व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा. व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा अध्यात्म ज्ञाने पुढा जात्यंदू जायचा. जगातलं सगळं ज्ञान माणसाला झालं आणि जर अध्यात्मज्ञान नसेल, आत्मज्ञान नसेल तर त्याला अज्ञानी म्हणणार का ज्ञानी म्हणणार? अज्ञानी म्हणावं लागतं त्याला. तो व्यावहारिक ज्ञानी आहे. मागे मी गोष्ट सांगितली होती. तो श्वेतकेतू शिकून आला आणि शिकून आल्यानंतर वडिलांनी पाहिला हा शिकून आलाय पण त्याच्या शिक्षणाचा प्रभाव काय याच्या आचरणात दिसत नाही. पहिलं तरी घरात थोडीशी सेवा करायचा, शेतीत सेवा करायचा, आईवड झाडून मारायचा, झाडू मारायचा, पाणी आणून वडिलांना द्यायचा. शिकून आल्यानंतर हा बसायला लागला आणि म्हणायला लागला, बाबा पाणी आणता का? शिकून आणल्यानंतर तो काहीच काम करत नाही. वडील म्हणायला लागले, 4 वर्षाच्या अगोदर चांगला होता, आता काहीच काम करत नाही. बरं, त्या ठिकाणी मलाच असा वडिलांच्याकडं असा पाहायचा आहे, बाबाला काय कळत नाही, आईला काय कळत नाही. आता ते कळत नव्हतंच, बिचारी घरी राहणारे सामान्य शेतीत काबाड कष्ट करणार, जीवन गेलं त्यांचं. हा विचार करायला लागला, माझं हे झालं आहे, माझं ते झालं आहे आणि बाबाला काही कळत नाही. पण वडील मात्र हुशार होते. म्हटले, बाळा तू शिकून आलेला आहेस परंतु तुझ्या शिक्षणातून क्रियेतून तुझं शिक्षण मला दिसत नाही. काय झालं बाबा? म्हटले, एक गोष्ट शिकलास का रे गुरुकडं? काय काय शिकला? काय काय शिकला म्हटल्यावर सगळं शिकलो म्हणायला लागला.
व्याकरण शिकलो, अमुक शिकलो, न्याय शिकलो, तर्क शिकलो, सगळं काय शिकलो, पंचदशी शिकलो, विचारसागर शिकलो. हे सगळं शिकलंस, पण जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं असं काही शिकलंस का? म्हटलं काय? अहो बाबा असं कसं होईल? म्हटलं जे जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं. इतिहास जाणल्यानंतर इतिहास जाणल्यासारखं होईल, भूगोल जाणल्यानंतर भूगोल जाणल्यासारखं होईल, प्रत्येक गोष्ट जाणावी लागते. नाही बाबा, अशी एक विद्या आहे जगात, किती जाणल्यानंतर जगात जाणायचं काही शिल्लक राहत नाही. जे जाणतली यावरते काहीच जाणणे नाही जेथे, जाणनेची तन्मय आते आणि जायचे. जे जाणल्यानंतर माणसाला काही शिकावं वाटत नाही, जे जाणल्यानंतर माणसाला काही करायचं शिल्लक राहत नाही, जे जाणल्यानंतर माणसाला काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. असं जाणलंस का? असं जाणलं का म्हटल्यावर म्हणतो नाही बाबा, म्हणजे अजून ते जाणलं पाहिजे बाबा. मी तुला ते शिकवतो म्हणून वडिलांनी त्याला उपदेश केला आणि आत्मज्ञानाचा उपदेश त्याला वडिलांनी केला. बाबा तत्वमशी श्वेतकेतो, परमात्म्याला जाणलं पाहिजे. काही नेनो निया आन एक विठ्ठलची जाण. म्हणून तू जाणता तरी मनाविषयी, जगात जाणते भरपूर आहेत, आम्हाला हे कळतं, आम्हाला ते कळतं, ते कळतं, आणि शोक करतात. सगळं जगातलं ज्ञान मनुष्य शिकला तरी शोक होतो. आपण उपनिषदातली गोष्ट पाहून आलोय, नारद महर्षींची. सनकादिकांनी उपदेश केला. परी नेनिवे ते न संडिशी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. आणि मी जर तुला शिकवावं, तू त्या ठिकाणी मलाच उपदेश करतो. कथम भीष्महम संके द्रोणंच मधुसूदन ईशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. सगळं मला त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे मला तो शिकवतोस. तुझी अवस्था कशी आहे अर्जुना माहिती आहे का? ज्ञानोबारायांनी उदाहरण दिले, वाचा पुढचे होई. कसं आहे तुझं शहाणपण माहिती आहे का? कशाप्रमाणे? ज्ञानोबाराय म्हणतात, किंवा भगवान परमात्मा बोलतात अर्जुना, जात्यंधा लागी पिसे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जात्यंध मनुष्य, आंधळ्या माणसामध्ये दोन प्रकार असतात. एक जन्मताच आंधळे असतात, त्याला म्हणायचं जात्यंध. आणि काही लोक जे आहेत ते नंतर आंधळे झाले असतात, काय रोग झाला, डोळे गेले काय, आणि त्याच्यामुळे तो आंधळेपणा आलेला असतो. ज्ञानोबारायांनी इथं जो घेतलेला आहे तो नंतर आंधळा झालेला नाही, कारण नंतर आंधळा झालेला असतात तो तरी जरा सावध असतो. ज्ञानोबारायांनी ते आंधळा जो घेतला आहे तो कोणता आहे? जात्यंधा लागे पिशे, आंधळा आहे. बरं, नुसताच आंधळा आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात त्याला काय लागलं? पिसे लागलं. पिसं म्हणजे वेड लागलं त्याला. आणि वेड लागल्यानंतर मग काय होतं? आता त्या साध्या माणसाला जर वेड लागलं तर तो कुठंही पळत राहतो, काही करत राहतो. हो हो, काय करील काय सांगता येत नाही वेडा मनुष्य, बरं का. कोणाला दगडच मारील, कोणाचे कपडेच फाडील, इकडे पळ तिकडं पळ, त्याला धरायला गेला तर पळत राहतो. आणि हा तर आंधळा मनुष्य आहे ना. आंधळ्या माणसाला जर वेड लागलं तर काय होईल म्हणे? मग ते सैरा धावे जैसे, तो सैरा धावतो, इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ. बरं, त्याला दिसतंय का? काय दिसत नसल्यामुळे तो कुठं जाईल आणि कशात पडेल काही सांगता येत नाही. तुझे शहाणपण तैसे दिसत असे, आंधळे हातीरू मातले, डोंगरी जैसे पेटले. आंधळा हातीरून ज्ञानोबारांनी दृष्टांत घेतलाय. आता ही तर माणसाचं घेतलाय. तर तुझं शहाणपण तैसे दिसत असे, तू मला शहाणपणा शिकवतोयस, पण हा तुझा शहाणपणा कशाप्रमाणे आहे? आंधळ्या माणसाला वेड लागल्याप्रमाणे आहे. आंधळा मनुष्य वेड लागल्यानंतर जसा कुठेही धावत राहतो, तशी तुझी बुद्धी आता कुठेही धावते, कारण तुला मूळ तू कोण आहेस हे माहिती नाही.
तू त्या ठिकाणी स्वतःला अर्जुन समजतोयस. तुझ्या ठिकाणी आज्ञा नाही. आंधळी ती तुका म्हणे संसारी. कोण आंधळ आहे? आपण आंधळे का डोळस? संतांनी आंधळ्याचे अभंग लिहिले, पांगळेचे अभंग लिहिले. आंधळा म्हणजे केवळ हे देवळाबाहेरचा आंधळा घेऊ नका बरं का. खरा आंधळा कोण आहे? व्याख्या सांगा आंधळ्याची. एखादा आंधळा म्हणून दाखवा म्हणजे आंधळ्याची व्याख्या येते. काही नाही. तो डोळस आहे खरा आंधळा. सहज आंधळा तो डोळस आहे. आपल्याला आंधळा पाहिजे. कोण आंधळा आहे? ज्याला जगामध्ये देव दिसत नाही, जो अज्ञानाने ग्रासलेला आहे, तो खरा अंधा. ते आताच प्रमाण सांगितलं. देखत होतो आधी, मागे पुढे सकळ, मगही दृष्टी गेली, वरी आले पडळ, तिमिर कोंदलशे. किंवा आता माझं दृष्टी देई त्याची सुरुवात काय? आता माझं दृष्टी देई पांडुरंगा माय बाबा, त्याची सुरुवात काय? ते देखत होत आधीच आहे का? किंवा दुसरा जो आंधळा पांगळा आहे ज्ञानोबारायांचा, देवा तुझं चुकलो गा, तेने दृष्टी आले पडळ, तिमिर कोंदलसे. आंधळा म्हणजे ज्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान नाही, तो आंधळा. व्यवहारातलं सगळं दिसतंय पण परमात्मा दृष्टी नाही, आत्मदृष्टी नाही. म्हणून अशी माणसं जी असतात ती जात्यंध आहेत ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्याच्यामध्ये एकतर मला काय एक तर कळत नाही आणि कळत नाही, आणि मग त्या ठिकाणी मी देह आहे अशी वृत्ती होते. देहसंबंधी सगळे माझे आहेत अशी वृत्ती होते. आणि जो मनुष्य वेड्यासारखा धावत राहतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळवायचे, मला ते मिळवायचे, असं करत करत त्याचं आयुष्य जातं जात्यंधा लागी पिशे. मग ते सैरा धावे. आणि एवढं सगळं केल्यानंतर म्हणतो, शेवटी जेव्हा मरण दिसायला लागतं, तो म्हणतो मी जन्माला येऊन काहीच केलं नाही हो. जे करायला पाहिजे तर राहिलं आणि जे करायला नको तेच करत बसलो. तसं अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, तुला पहिल्यांदा मी कोण हे माहिती नाही, अज्ञान तुझं काय गेलेलं नाही, आणि त्या ठिकाणी तू अनेक प्रकारचे विचार डोक्यात करतोय. त्या ठिकाणी कुळाचा नाश झाला तर हे होईल, अमुक होईल, तमुक होईल, हे भीष्म द्रोण आहेत, यांना मी मारलं तर मला पाप लागेल. अशा सगळ्या गोष्टीचा विचार करत तू त्याच्या दृष्टीने विचार करतोय. तुझी अवस्था कशी झालेली माहिती आहे का? जात्यंदा लागी पिशे, मग ते सैरा धावे जैसे. आंधळा असला पण त्याला कोणी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानुसार गेला तरी सुद्धा तो ऐकू शकतो. पण तू मात्र काहीच ऐकत नाहीस. तुझी स्थिती काय झालेली आहे? पुढची ओळी वाचा. तू आपण पे तरी नेनसी. स्वतःला त्या ठिकाणी काही जाणत नाहीस. आपण पे शब्दाचा अर्थ आहे म्हणजे मी कोण आहे हे तुला माहिती नाही. स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम स्वजुनू, आणि संग्रामा नाम मलिनू. तू स्वतःला त्या ठिकाणी अर्जुन असा म्हणून बसलेला आहेस. ठीक आहे, व्यवहाराकरता अर्जुन हे नाव आहे, पण तू खरा कोण आहेस याचा विचार केला आहेस का? तुला कळत नाही. ठीक आहे, व्यवहाराकरता हा नाव घ्यावं लागतं, व्यवहार करावा लागतो, हे सगळं माहिती आहे. पण शोक जर घालवायचा असेल तर पहिल्यांदा तू कोण आहेस हे तू ओळख. तू देह आहेस का? तू मन आहेस का? तू बुद्धी आहेस का? तू आपण पे तरी. तू स्वतःला काही जाणत नाहीस बाबा अर्जुन. आणि जर जाणलं असलंस तर शोक केलाच नसतास. तू आपण पे तरी नेनशी,
परी या कौरवाते सोचू पहासी. स्वतःला न जाणल्यामुळेच स्वतःला देह समजतो आणि मग या कौरवांच्या करता दुःख करतो, शोक करतो. ते सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला से मनी, कौरवाते सोचू पहासी. यांच्याविषयी तुला शोक झालेला आहे. कारण शोक जो होतो माणसाला एकतर स्वतःच्या विषयी होतो, नाही तर मी इतरांच्या विषयी होतो. पहिल्यांदा मी आणि हे सगळे माझे. मी व्यवस्थित राहिलो पाहिजे आणि माझे सगळे व्यवस्थित राहिले पाहिजेत. पण तुला पहिल्यांदा मी काय हेच माहिती नाही आणि माझं काय हेही माहिती नाही. या कौरवाला तू सगळ्यांना माझं म्हटलेलं आहेस आणि स्वतःला मी म्हटलेलं आहेस. देहाला काय म्हटला? देहाशी म्हणे मी, देहाशी म्हणे मी. बोला पुढं. पुत्र दारा धन माझे, पळी काळाचे हे खाजे ऐसे नेन तू गेला. व्यवहाराकरता ठीक आहे, पण देह हे काळाचे. हो. पुत्र वित्त कांता माझे हे ना, हा मी गौरहीन पुरता. हा जनक हे माता, हा मी गौरहीन पुरता. पुत्र वित्त कांता माझे हे ना, ऐश्या वळगोनी स्वप्ना. धावत भव स्वर्गाचे राणा, तया चैतन्य नाम अर्जुना क्षर पुरुष. त्याला क्षर पुरुष म्हटलंय. म्हणजे वास्तविक पाहता हे सगळं काही खरं नाही. सगळं काय आहे? अज्ञानाने भासलेलं आहे. हा सगळा संसारच अज्ञानाचं कार्य आहे. पण पहिल्यांदा आपल्याला आपण कोण आहे कळालं पाहिजे. आपल्याला आपण कोण आहे न कळणं यालाच अज्ञान म्हणतात. मी जगी एका अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू. आणि कौरवाते स्वजनो आपले म्हणे, आपुला आपण पेया. विसर जो धनंजया, तेची रूपया अज्ञानाशी. अज्ञान म्हणजे काय? मला मी कोण आहे न कळणं ह्याला म्हणायचं अज्ञान. आणि हे अज्ञान काय करतं? अज्ञान पुन्हा दोन गोष्टी निर्माण करतं. एक अज्ञान आवरण करतं आणि दुसरं अज्ञान विक्षेप निर्माण करतं. झोप काय करते? पहिलं आपल्याला विसर पाडते आणि नंतर काय करते? नसलेलं स्वप्न दाखवते आणि सुखदुःख भोगायला लावते. मग आता त्या ठिकाणी एखादा मनुष्य स्वप्नात जर बरळत असेल, सुखीदुःखी होत असेल, वाग लागला मागं म्हणत असेल, मी मेलो मेलो म्हणत असेल, तर त्याला काय केलं पाहिजे? हलवून जागं करायचं न उठवायचं. स्वप्नही नाही, काहीच नाही. त्या स्वप्नीचे या घाया ओखद चेओची धनंजया. तसं अर्जुन त्या ठिकाणी स्वतःला मी म्हणतोयस. आपण पे तरी नेनशी, परी या कौरवाते सोचू पहाशी. शोक झालाय तुला. हे मरतील, भीष्माचार्य द्रोणाचार्यांना मी मारील. आणि हे सगळं त्या ठिकाणी मला पुढे वर्णसंकर होईल, पिंडदान लुप्त होऊन जाईल, पितर खाली येतील. हा बहुविस्मय आम्हाशी पुढत पुढते. हे सगळं तुझं ऐकून मला सगळा काय होतोय? विस्मय होतोय. म्हणजे पहिले भगवान परमात्म्याने तुला शोक करणं काय योग्य नाही हे अध्यात्मदृष्टीने सांगितलं. अध्यात्मदृष्टीने माणसाने असा विचार करावा की हे सगळं जे आहेत, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. पण एकदम अध्यात्मदृष्टी पटत नाही. ठीक आहे, अध्यात्मदृष्टी नसेल तर तू ईश्वर दृष्टीने बघ, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने बघ. तुला त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी तू सगळं कळतो म्हणतोस, पण मला असं वाटतं अजून तुला काही कळत नाही. का कळत नाही? तरी सांग पा मज अर्जुना,
तुझपासोनी स्थिती या त्रिभुवना, ही अनादि विश्वरचना ते लटके काय. ठीक आहे, तुला एकदम अध्यात्म झेपणार नाही, सगळं मिथ्या आहे मानायची गरज नाही, पण तू विनाकारण कर्तृत्व भाव का घेतोस. ही सगळी विश्वरचना अनादी काळापासून चालत आलेली आहे. तरी सांग पा मज अर्जुना, मला तू सांग, तुझपासून स्थिती या त्रिभुवनात, तुझ्यापासून या सगळ्या त्रिभुवनाला स्थिती प्राप्त झालेली आहे का. तू हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहेस का. तू केलं तरच सगळं होणार आहे असं तुला वाटतंय. तू मारलं तरच त्या ठिकाणी भीष्माचार्य मरतील, द्रोणाचार्य मरतील. एरवी ती चिरंजीव आहेत का, येणारच आहे पुढे. तू त्या ठिकाणी सगळ्यांचं ओझं डोक्यावर घेतोयस. कुळक्षय होईल, वर्णसंकर होईल, अधर्म होईल. अरे बाबा, हे सगळं तू केलं तरच होणार आहे असं आहे का. बऱ्याच वेळेला मनुष्य स्वतःचा परमार्थ सोडून देतो आणि जगाचा विचार करायला लागतो. जगाचा विचार करून मनुष्य दुःखी होतो. या जगाचं कसं होणार. जगात असं चाललंय, जगात तसं चाललंय. काय काय लोक बातम्या पाहतात, स्वतःचंही डोकं खराब करतात आणि घरातल्या लोकांचंही खराब करून टाकतात. अरे घरी भाजी नाही, ती भाजी घेऊन ये पहिल्यांदा. जगात काय झालंय ते बघ, ते नंतर बघ. जगाची माहिती असावी माणसाला. परंतु माणसाने विनाकारण देखे पुढिलाचे ओझे, आपल्या माथा घेजे, मग सांग कान दाटीजे धनुर्धरा. विनाकारण आपल्या डोक्यावर सगळं ओझं घेऊ नये. कर्तव्य म्हणून सगळ्यांचं काम करावं, प्रेम सगळ्यांच्यावर करावं. पण माझ्यामुळंच हे चाललंय, मी केलं तरच होईल असं माणसाने कधी म्हणू नये. आमचे गुरुवारी विनोदाने म्हणायचे, वैद्य महाराज, काही काही लोक घरातल्या लोकांना म्हणतात, मी आहे म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय, मी आहे म्हणून तुम्ही चांगलं चुंगलं खाताय. ते विनोदाने म्हणायचे, तू जाऊन बघ, याच्यापेक्षा चांगलं चालतंय. कोणा वाचून कोणाचं काही आडत नाही. तरी अर्जुना, तरी सांग पा मजा अर्जुना, तुझं वाचून स्थिती या त्रिभुवना, तुझं पासून स्थिती या त्रिभुवनात, तुझ्यामुळं सगळे त्रिभुवनाची स्थिती आहेस का. अरे बाबा, हे अनादि विश्वरचना. ही विश्वरचना कशी आहे, अनादि आहे. तेथ विश्व हा अनादि ठावो, तेथ नियंता ईश्वर रावो, चावडिये न्यावो अन्यावो, निवडू वेदू. विश्वरचना अनादि आहे. हे जगत चाललेलं आहे. या जगामध्ये अनादि हे विश्वरचना आहे. विश्वाची रचना कधी अनादि काळापासून चालत आलेली आहे. अनंत काळापासून हे विश्व चालत आलेलं आहे. आपण किती दिवस राहणार आहे, फार थोडे दिवस आहे. पण अगोदरपासून हे सगळं चाललंय. प्रवचन आपण आत्ता करायला लागलो का पहिल्यापासून चालूच आहे. वारी आपण आत्ता करायला लागलो का पहिल्यापासून चालूच आहे. पहिल्यापासून हे सगळं चालू आहे ना. आणि अनादि काळापासून हे विश्व सुरू आहे. बरं, विश्व सुरू आहे तर ते विश्वाची रचना सांभाळणारा कोणीतरी आहे. ते लटिके काही, ते काय खोटं आहे का. शास्त्रात सांगितलंय, वेदात सांगितलंय. त्या ठिकाणी हा ईश्वर या जगाचा चालक मालक सगळा आहे. तो सगळं काही करतो, तो सगळं काही चालवतो. आणि त्याच्या सत्तेने चाले हे शरीर. नवे नवे सगळं जगतसुद्धा चालवणारा कोण आहे, ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. मागे मी दृष्टांत सांगितला होता. एक मनुष्य जेवायला बसला. ज्या ठिकाणी पंगत होती त्या पंक्तीमध्ये जे धर्मशाळावाले होते, तिथले जे महंत होते, त्यांचा नियम होता, पंक्तीला लोकांना जेवू घालायचं, पण प्रत्येकाच्या हातात माळ द्यायची. वाढेपर्यंत ती एक माळ जप करायला लावायचा.
जो जेवायला बसला होता तो नास्तिक होता. तो म्हणला मी माळ घेणार नाही, मी नामस्मरण करणार नाही. जे तिथले महाराज होते त्यांनी सांगितलं माझ्या इथे फुकट मी कोणाला नास्तिकाला जेव घालत नाही बाबा. तुला माळ घेऊन जप करायचा असेल तर जेवण, नाही तर चालता हो. उठला आणि गेला निघून. रात्री भगवान परमात्मा त्या महाराजांच्या महंताच्या स्वप्नात गेले. म्हटले आज तू एका माणसाला जेवत्या ताटावून उठवलं, चांगलं नाही केलं. म्हटला बाबा महाराज देवा, अहो मी त्याला उठवलं बरं झालं, तो तुम्हालाच मानत नव्हता. तो म्हटला मी नामस्मरण करणार नाही, मी देवबिव काहीच मानत नाही. भगवान म्हणले त्याचं वय किती होतं? म्हणले असेल 50-60 वर्ष. म्हणले 50-60 वर्ष तू जेव घातलं का त्याला? अरे मला मानत नाही तरी मी त्याला जीव घालतोय. तुला एक दिवस जीव घालायला काय झालं होतं? म्हणजे ईश्वराने सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. म्हणून अर्जुना तुला असं वाटायला लागलं की आज मी मारलं तर लोक मरतील, मी त्या ठिकाणी हे सगळं युद्ध थांबवलं तर थांबेल, असं काही नाही बाबा. मी संकल्प करून बसलो आहे अगोदरच. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय. अनादि हे विश्वरचना, ही विश्वरचना जे अनादि काळापासून चालत आली. अनादि कशाला म्हणतात? ज्याचा आदी आपल्याला सांगता येत नाही त्याला म्हणायचं अनादि. 2 अनादि सांगितले शास्त्रामध्ये. एक संसारसुद्धा अनादि आहे आणि एक ईश्वरसुद्धा किंवा देवसुद्धा अनादि आहे. देव जो अनादि आहे त्याचा आधीच नाही म्हणून अनादि, आणि संसार जो अनादि आहे त्याचा आधी सांगता येत नाही म्हणून अनादि. 6 अनादि सांगितले तसे. आता मी विचारत नाही. षडस्माकम अनादया असा पंचदशी श्लोक आला आहे. एक समर्थो एथ समर्थो एक आथी तयापासूनी भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. अरे ही विश्वरचना तर अनादि आहेच आहे, परंतु तू आता प्रवचन ऐकलं असेल, कीर्तन ऐकलं असेल, तुझं वेदशास्त्र सगळं संपन्न आहे, सगळ्या शास्त्राचा अभ्यास तू केला आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे एथ समर्थो एक आथी. हे सगळी सृष्टी चालवणारा कोण आहे? समर्थ आहे भगवान परमात्मा. सामान्य मनुष्य ही सगळी सृष्टी चालवू शकतो का? आपल्याला आळंदीत काय चाललं हे सुद्धा सांगता नाही येणार. सगळ्या जगात कुठं कुठं काय चाललं आहे आणि ती सगळी सृष्टी कशी चालवायची. बरोबर सगळे तारे आपापल्या मार्गाने वाहतात, चालतात, त्यांची गती व्यवस्थित आहे. एक तारा जरी इकडं तिकडं गेला तरी मोठा स्फोट होऊन सगळी सृष्टी संपेल. जगामध्ये सगळे कितीतरी आहेत, अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसी धेंडे म्हटलेले. अनंत ब्रह्मांड आहेत आणि सगळी ब्रह्मांड त्यातले व्यवहार सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. एक समर्थो एथ समर्थो एक आती. कोण चालवत आहे? हे चालवण्याकरता सर्वज्ञ सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय ही सगळी सृष्टी चालू शकत नाही. अहो थोडंसं आपल्याला काही चालवायचं म्हटलं तर लगेच सगळं विसंगतपणा होतो. ते उदाहरण सांगितलं होतं मागच्या वेळेस. देवाला अर्जुन म्हटले देवा तुमचं विश्वंभर नाव तुम्ही मला द्या. म्हटले अरे बाबा नुसतं नाव घेऊन काय उपयोग आहे? मला विश्वंभर लोक का म्हणतात? मला विश्वंभर का म्हटलेलं आहे? तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर का? विश्वंभर नाव का पडलं? विश्वी विश्वंभर, मी विश्वात भरून उरलोय म्हणून बोले वेदांतीचे सार. मला विश्वंभर का म्हणतात? सगळ्या जगाचं पोषण करतो. पोषितो जगासी विश्वंभर म्हणती माझ्या स्वामी ते. पोषितो विश्व ते म्हणून या. तर म्हटलं मग देवा असू द्या ना, मी पण प्रयत्न करतो ना विश्वंभर व्हायचा. सोपं नाही बाबा. जया अंगे मोठे पण विश्वाला सगळं भरण पोषण. मी सगळे जेवल्याशिवाय मी जेवत नाही.
सगळ्यांचं मला करावं लागतं, सगळं मला पाहावं लागतं, कोणाला काय कर्म आहे, कोणाचं कसं, त्याच्यानुसार कसं फल द्यायचं. काय देवाने योजना केलेली बघा तुम्ही. अगदी मुंगी जरी असली तरी मुंगीचं सुद्धा अन्न देवाने बरोबर निर्माण केलं. हा, विश्वंभर म्हणतात मला. अर्जुन म्हटला नाही नाही, होऊ द्या मला विश्वंभर. ठीक आहे, आजपासून तो विश्वंभर. अर्जुन शिकारीला गेला, रस्ता चुकला, खूप तहान लागली, एक झोपडी दिसली. त्या झोपडीच्या बाहेर 5 ऋषी ध्यानाला बसले होते. त्यांच्यासमोर समया लावलेल्या होत्या आणि समया पेटलेल्या होत्या. अर्जुन म्हणायला लागले, इथं पाणी आहे, आपण थोडंसं ऋषींना मागून पाणी घेऊ. तेवढ्यात त्या समया विजल्या, वारा आला आणि विजल्या. ऋषींनी डोळे उघडले. एक ऋषी दुसऱ्या ऋषीला म्हणायला लागला, काय झालं? म्हटले, वाराला समय विजलेले आहेत. दुसरा ऋषी म्हणायला लागला, कशाला काळजी करता, आपण कधी आतापर्यंत लावल्या का समया? जो विश्वंभर असेल तो लावील समय. विश्वंभर काळजी करील सगळी, देवाला काळजी आहे असं म्हणून डोळे मिटले. आता अर्जुन म्हटला, जर ह्या समया लागल्या नाही आणि ह्यांना जर कळलं आपणच विश्वंभर आहे, ते आपल्याला काय देतील? शाप देतील. देवाचा धावा केला. म्हटले, देवा या समया लावा, नाही तर ऋषी मला शाप देतील. भगवान म्हणले, विश्वंभर होणं एवढं सोपं नाही. त्या ठिकाणी काय ओवी आहे चालू आहे, एथ समर्थो एकाथी तयापासोनी भूते होती. समर्थ असलेला ईश्वर त्याच्यापासून सृष्टी देव निर्माण करतो. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातू. म्हणून समर्थू जे जे करी ते न हो नये चराचरी. सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे, समर्थ आहे देव. ही पंचमहाभूत भगवान परमात्मा निर्माण करतात. पहिल्यांदा आकाश निर्माण करतात, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, आणि या सगळ्या पंचभूताची सृष्टी भगवान परमात्मा निर्माण करतात. त्याच्यापासून शरीर निर्माण करतात. हो, एकली नकंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य तारांगणे, 5ही महाभूते भौतिके. आणि सगळं निर्माण करून भगवान परमात्मा सगळी सृष्टी चालवतात पुन्हा. म्हणून समर्थो एकाथी तयापासून भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगामध्ये? जगात हे सगळं शास्त्रात सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे. काय फुकट सांगितलं का? चुकीचं सांगितलं का? मला तर असं वाटतं आहे, अर्जुना सध्या ईश्वर कुठंतरी रिटायर झालेला आहे आणि तूच ईश्वर झालेला आहेस. कारण तू त्या ठिकाणी तसं बोलतोयस. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात, हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्म मृत्यू तुवास रजेले, आणि नाशू पावे नाशिले तुझेनी काय. मला तर असं वाटतंय ईश्वराने हा सगळा अधिकार तुला दिलेला दिसतोय. सगळी काळजी जगाची तूच करायला लागलेला आहेस. अरे मी तुझ्या समोर बसलोय आणि मी ईश्वर आहे, मी काळजी करायला पाहिजे, पण मी काहीच काळजी करत नाही. तू मात्र सगळी काळजी करायला लागलेला आहेस. हे असं होईल, ते तसं होईल. देवा म्हणून मी युद्ध करणार नाही. हो का सांप्रत ऐसे जहाले. सांप्रत म्हणजे आता सध्या. मला असं वाटतंय की असं झालं आहे. काय झालं आहे? देवाने हे सगळं खातं तुझ्याकडं दिले आणि देव सुट्टीवर गेला आहे का काय माहिती. जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले. जन्म आणि मृत्यू तूच निर्माण केलेस की काय? आणि तू म्हणतोस ना, मी यांना मारलं तर हे मरतील, ते मला मारतील. यद्वा जयेम यदिवा जय युहू यानेव हत्वा नजिजी विषाम तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. माता हे जन्म मृत्यू तू त्या ठिकाणी निर्माण केले असं मला वाटलं आहे. आणि नाश पावे नाशिले तुझेनी काही. आणि तू जर मारलं तरच हे मरणार आहेत असं मला वाटायला लागलं. वास्तविक पाहता जन्म आणि मृत्यू कोणी निर्माण केलेले आहेत?
ही सृष्टीमध्ये जन्म आहे, मृत्यू आहे, अनादी काळापासून सुरू आहे. आजा मेला पंजा मेला, अगा कर्मे जे उरावे, ते तेही सुखी दुःखी फळावे, तया ते भोगा यावे. वाचुनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोके. जे जयाचे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, ते गती पात्र होची लागे. काही पहिल्यापासून ही देवाने नियम करून ठेवलेला आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे. चालू आहे. पण त्या ठिकाणी मला असं वाटायला लागलंय, हो का सांप्रत ऐसे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले. तू त्या ठिकाणी जन्माची निर्मिती केली आणि मृत्यूची निर्मिती केली. तू मारलं तर कोणी तू मारलं तरच लोक मरणार, एरवी तसेच राहणार. आणि तू त्या ठिकाणी काय, आणि नाशू पावे नाशिले. हो, तुझ्याकडून मारले गेले तरच त्यांचा नाश होणार आहे असं काय आहे का? तू जन्म मृत्यू निर्माण केले काय? नाही बाबा, काही नाही. तू निमित्त आहेस. पुढं अर्जुनाला भगवान परमात्म्याने विश्वरूप दाखवलं याच्याकरता. आणि विश्वरूप दाखवल्यानंतर पाहिलं, द्रोणाचार्य चाललेत, भीष्माचार्य चाललेत, सगळे चाललेत. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा हे सगळे माझ्या जबड्यामध्ये चाललेत, कालवश होत आहेत. अर्जुन म्हटलं, माझा नंबर, तू सुद्धा जाणारच आहेस, पण आता लगेच नाही जाणार. म्हणून निमित्त मात्रम भवसव्य साचेन. तू फक्त निमित्त मात्र हो. शेवटी ईश्वराच्या मनात असेल तसं सगळं काही होत असतं. माणसाला असं वाटतं माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी केलं तरच होईल. मनुष्य ठरवतो एक आणि होतं दुसरंच. चांगल्यासाठी माणसाने प्रयत्न करावा, वाईट होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करावा. पण शेवटी जर झालं तर माणसाने असा विचार करावा, शेवटी ईश्वराच्या मनात होतं तसं झालं. ठेविले अनंते चित्ती असू द्यावे, आम्ही राहू त्याचे इच्छे. तुका म्हणे सुखे, आम्ही राहू त्याचे इच्छे. आम्ही सुखाने त्याच्या इच्छेमध्ये. त्या ठिकाणी महाराजांना वाटलं होतं का दुष्काळ पडेल? महाराजांना वाटलं होतं का आपलीच पत्नी अन्न अन्न करीत मिळेल? अरे ज्या महाराजांच्या जवळ देव त्या ठिकाणी 24 तास आहे, त्यांच्याही जीवनात दुःख आलीच ना. अहो, पांडवांच्या बरोबर त्या ठिकाणी भगवान परमात्मा कायम होते. बरं, पांडवांचा सहाकारी राज्याहुनी केले दुरी. पुढं काय? अहो, पांडवांचा सहकारी असून त्यांना वनात फिरावं लागलं. वनात फिरावं लागलं. नाही 12 वर्ष वनवास. 5 मुलं द्रौपदीची देवासमोर त्या ठिकाणी त्या अश्वत्थाम्याने मारली. सुभद्रेचा एकुलता एक मुलगा अभिमन्यू गेला. कशा करता? शेवटी ह्या सगळ्या याच्या पाठीमागे काय कर्म आहे. जे जयाचे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, तो ते गती पात्र होची लागे. म्हणून अर्जुना, तो विनाकारण शोक करू नको. उदाहरण दिले, एक त्या ठिकाणी झाडावर काही पक्षी होते आणि पक्ष्याचं 2 पक्षी बसलेले होते आणि त्यांना खाण्याकरता तो बैरी ससाना गिरट्या घालत होता आकाशामध्ये. या पक्षाला मारायचं आणि खायचं. इकडून खाली एक पारधी होता, व्याध होता, त्याने त्या पक्षाला मारायला बाण लावलेला होता. म्हणजे मारायला 2 माणसं टपलेत. एक बैरी ससाना आहे वरून, तोही पक्ष्यांना मारायला फिरतोय. खालून शिकारी आहे, तोही मारायला त्या ठिकाणी बाण लावलेला आहे त्याने. पण त्याचा पाय एका दगडावर पडला, त्या व्याधाचा. दगडावर पाय पडल्यानंतर काय आहे खाली म्हणून पाहिलं तर दगडाखाली होता साप. तो साप त्या शिकाऱ्याला चावला. चावल्यानंतर त्याचा नियम चुकला, पक्षी वाचले आणि बैरी ससाना मेला. ऐकोनिया धावा तया पक्षी याचा, धरिला सर्पाचा वेश वेगी,
डंकोनी पारदी भूमीशी पाडीला, बाणतो लागला ससानेशी, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे काय होईल कधी काही सांगता येत नाही. मारायला टपलेले असतात वेगवेगळे, पण मारायच्या ऐवजी ते मरून जातात लोक. भारतीय युद्धामध्ये आणखीन एक गोष्ट घडली, तीही सांगितलेली आहे. युद्धामध्ये काही पक्षांनी अंडी घातली, आणि अंडी घातल्यानंतर आता एवढं मोठं युद्ध चाललं आहे महाभारताचं, एका हत्तीच्या गळ्यातली घंटा त्या अंड्यावर पडली. त्या अंड्यातून पक्षी जन्माला आले. सगळं युद्ध झालं आणि ते पक्षी सुरक्षित राहिले. त्याचंही वर्णन तुकाराम महाराजांनी केले. एका गजाची या कंठी घंटा होती, पाडिले अवचिती तयावरी. 18 दिवस तेथे द्वंद्व युद्ध झाले, वारावून लागले नाही तया. का? देवाने ठरवलंय, देव राखे तया मारील कोण. म्हणून तू विनाकारण भार घेऊ नकोस. तू विनाकारण भ्रमाने हे सगळं बोलतोयस, असं अर्जुन महाराज बोलतात. त्या विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.